भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या सार्वजनिक जयंतीनिमित्त अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्वानुमते जिल्हा परिषदेचे सहशिक्षक सुजित गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तर जयंतीच्या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेच्या अध्यक्षपदी विद्रोही कवी साहित्यिक राजेंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे व तसेच भीमनगर येथून निघणाऱ्या जयंतीच्या अध्यक्षपदी संतराम ससाने व सचिव पिराजी शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। जय भीम सर्वांना। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं बैठक आयोजित करण्यात आली होती। सर्व समाज बांधव, राजकीय क्षेत्रातले सर्व मान्यवर उपस्थित होते आणि सर्वानुमते माझी या जयंतीच्या सार्वजनिक अध्यक्षस्थानी माझी निवड करण्यात आली आणि या निवडीच्या निमित्तानं मी सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी व सर्व आंबेडकर प्रेमी जनतेला आवाहन करतो की या जयंतीच्या माध्यमातून आपणाला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं आपणाला या ठिकाणी करायचं आहे। त्यामध्ये जयंतीच्या मुख्य जे आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाचा जो जागृतपणा आहे, जागरूकता आहे, समाजामध्ये आपल्याला कसं पसरवता येईल या अनुषंगाने आपल्याला काही कार्यक्रम घेता येतील का? मग ते व्याख्यान असेल किंवा विविध प्रकारचे देखावे असतील, अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर या ठिकाणी आम्हाला करायचा आहे। एवढंच या ठिकाणी सांगून आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। जयंती सध्याचे जर बघितलं तर तरुणाई डीजे कडे वळलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने तर आदेश दिलेला आहे की डीजे मुक्त जयंत्या कराव्या। तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचा आम्ही निश्चितपणे पालन करू आणि तरुणाईला जास्तीत जास्त प्रबोधनाकडे कसं आपणाला वळवता येईल या अनुषंगाने आपणाला प्रयत्न सर्वांनी करावे लागतील, एवढंच या प्रसंगी सांगतो। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। सर्वांना सविनय जय भीम। या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृहावर समाज बांधवांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं बैठक झाली आणि सर्व समाज बांधवांच्या सहभागातून उपस्थितीमध्ये आदरणीय सुप्रिय भाऊ बनसोडे साहेब होते, गोपीनाथरावजी जोंधे साहेब, अरुण भाऊ आगंबर, सर्व स्तरातले नेते मंडळी इथं उपस्थित होते। राहुल तलवार साहेब होते, उत्तम कांबळे साहेब, ही सगळी जी मंडळी, मन्नानभाई, जीवन गायकवाड आणि उर्वरित सगळी मंडळी उपस्थित, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरं म्हणजे चळवळीला एक न्याय देण्याचं काम या अनुषंगाने आंबेडकरवादी समाजाने केलं। कारण का आदरणीय सुजित गायकवाड सरांचं देखील चळवळीमध्ये योगदान आहे, नोकरी करत करत जो योगदान दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांचा अध्यक्ष म्हणून, जयंती मंडळाचा अध्यक्ष म्हणून, त्यांनी सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचं, आंबेडकरवाद्यांचं ऋण व्यक्त करतो। आणि त्या जयंतीमध्ये जे जाहीर सभा होणार आहे त्या जाहीर सभेचं अध्यक्षस्थान मला दिलं त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मी आभार व्यक्त करतो। ही जयंती यावर्षीची आगळी वेगळी आणि वैविध्यपूर्ण उपक्रम समाविष्ट असलेली जयंती साजरी करण्याचा आमचा मानस राहणार आहे। याच्यामध्ये सुजित सरांनी सांगितल्याप्रमाणे जे कायदेशीररित्या सनदशीर मार्गाने जेवढं काय आपल्याला उपक्रम राबवता येतील त्या सर्वांच्या सहभागातून, इथं मग व्यापारी वर्ग असेल, विविध पक्षांचे संघटनाचे अध्यक्ष असतील, विविध राजकीय पक्षाचे प्रमुख असतील, सामाजिक संघटना असतील, समाज बांधव असतील, सर्व स्तरातून याच्यामध्ये सहभाग आपण घेणार आहोत। आणि सर्व जनतेला मी विनंती करतो की त्यांनी ही सार्वजनिक जयंती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे हा आपला एक उत्सव असतो, जन्मोत्सव असतो। कारण का वंचित असेल, पीडित असेल, दुर्बल असेल, दलितांना, बहुजनांना, सगळ्यांना न्याय देण्याचं, महिलांना न्याय देण्याचं काम विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
दिलेला आहे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याविषयीची ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याविषयी अभिवादन आणि आभार व्यक्त करण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी संयोजन समितीच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. आवाज बहुजनांचा.